राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिम्मत दाखवा आणि चर्चेसाठी संसदेमध्ये जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींचं इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय. पंतप्रधानांकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. मोदींच्या दिल्ली भेटीवर पवारांची माहिती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात. 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. दिल्लीसारखं आमच्या मोर्चामध्ये केलं तर फटकवून काढणार. राज ठाकरेंचा इशारा. आमचा मोर्चा शांततेत होणार. हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाहीत. ठाकरे आक्रमक. आता केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेचा राग उफाळतोय. न्यायालयाला कुत्रे कबुतरांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ, पण झुरळांकडे लक्ष कोण देणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुंबई पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी. पुन्हा या एरियामध्ये दिसलास तर खिशामध्ये पावडरची पुडी टाकेन. हा पोलीस आहे की ड्रग्ज सप्लायर? व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे संतापले. मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई. कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी सुरू. काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल. पेपरफुटीची जबाबदारी केंद्र सरकारची. जनता माफ करणार नाही. विजय वडेट्टीवारांचा संताप. तर आदिवासींवर गोळ्या झाडणारे तुम्ही. काँग्रेसच्या काळामध्ये अशा घटना घडल्या नाही, या भ्रमात राहू नका. संजय शिरसाटांचा हल्लाबोल. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक. मुंबईमध्ये आंदोलनाच्या वेळेला सुजात आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे विरारमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. तर कोल्हापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदेडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद. अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारेंचं मौन. दिल्लीमध्ये नेट सेवा ठप्प. 16 मेट्रो स्थानक आणि कॅनॉट प्लेसचा रस्ताही बंद. सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारची खबरदारी. ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात. संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ. सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांना चर्चा नकोय. किरण रिजिजू यांचं वक्तव्य. तर आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या. विरोधक आक्रमक. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही. नीट पेपरफुटीवरून पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची घोषणा. तुम्हीच तरुण पिढीच्या भविष्याला सर्वात मोठं नुकसान पोहोचवलं. शिक्षण व्यवस्थेच्या विनाशाला तुम्हीच जबाबदार. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली. प्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग बंद. खबरदारी म्हणून कृषक रोडवर कडक बंदोबस्त तैनात. मुंबईमध्ये आंदोलन केल्यानं 6 दिवसात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. सीजेपीच्या समर्थनार्थ 18 तारखेपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहराला चारही बाजूने पाण्याने वेढा. डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरमध्ये गेल्या 16 तासांपासून मुसळधार. नदी नाले आणि ओढ्यांना पूर. डहाणूच्या कासा गावाला पुरानं वेढलं. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ.